सुप्रभात. छान दिसतेस बघ. हा रंग किती छान दिसतोय तुला. आई आणि काकू बरं झालं ही साडी नेसलीस हं. अगदी छान दिसतेस खरंच. काय बहिणी तू. अगं बाई चला सई छान दिसतेस बाई. चला अगं कल्पना, हं? त्या पटवर्धनांच्या नातीसाठी केलेल्या दुधीच्या वड्या घेतल्यास ना. हो म्हणजे काय. अगं बाई विसरले. आणते ना आत्ता आणते. हो आणते आणते. आत आहेत ते आले 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 लगेच आले. आई अजून काही घ्यायचंय का? नाही काय नाही, सुट्टे पैसे घेतलेस ना. हो आहेत माझ्याकडे. हा वहिनी आई आई सापडत नाहीये थोड्या. अहो असं कसं तिथे होत्या? अगं ओट्यावरच ठेवलेल्या. हो ना, मग तिथेच असतील. बघ नीट. मानसी तू बघ ग जा. हो आई आलेच मी. तू पण बघ. दोघींनी मिळून शोधल्या लवकर नाही का सापडतील. हे बरं सुचलं हा, तुम्हाला. शांतपणे शोधा. अगं आजी त्या नचिकेतकडे मी कशी जाऊ? तुझे आप्पा पण ना, काय गरज होती त्या पटवर्धनांच्या नातीकडे जेवायला जायची. आई सापडल्या वड्या ह्या बघा घेतल्यात हं. सापडल्या ना. हो. हा हा चला. हो चला चला. सई आपल्या बरोबर येत नाहीये. का काय झालं ग? काय येत नाहीये सई? अगं तिला रिचा बरोबर जायचंय. जा ग तू. चला. अगं पण सई अचानक काय तुझं रिचाकडे? अगं असेल काहीतरी मैत्रिणींचं. येईल ती नंतर. हा चला चला. आता आपण लवकर जाऊया ना, तर ह्यांच्या लक्षात आलं ना तर हे आपली पूजा घालतील. हो बाई. चला चला. चल सई चल चल ये ग हं? अरे नॅट तू का करतोयस हे सगळं? मी करते ना. No, no, मी no. करतो तुला मदत. थांब. It's okay. मी करणार. एकटा करणार. Okay? अरे पण मदत घ्यायला काय हरकत आहे? Stop eating this first. You stop it. Stop it. अरे थोडस कला तर एवढा काय चिडतोय ना. Go there. Go. अमोल तू हसणं बंद करा. फटके दिल तो तुला आता. हो. रचा, तुला पण फटाके देणार. ए ते दिवाळी फटाके. काय झालं? अरे भाई फिरंगी आज कोशिंबीर बनवतोय. हा बोलतो बाबा. कोशिंबीर हा? या फरसाई माझ्या हाताने करणार. Because she is helping me a lot. हे म्हणजे सईसाठी तुझं हे गिफ्ट आहे. जगाच्या इतिहासात कोणाला तरी कोशिंबीर गिफ्ट करणार तू पहिला आहेस भावा. Guys, this is not the gift. Gift is something else. त्याच्या सोबत कोशिंबीर देणार. ए पण मग तू गिफ्ट काय करतोस तिला? पुलाव वगैरे देणार आहेस का? नाही कोशिंबीर आहे म्हणून विचारलं भावा. Keep guessing, keep guessing. तुम्हाला पण सरप्राईज, just like साई. काय झालं नॅट? बोट कापलं का? अमोल तुषार जा पटकन डॉक्टरला फोन करायचा. अरे औषध तरी आणा. जा पटकन. एक काम करूया ना, तू म्हणतेस तर ऍम्ब्युलन्सलाच बोलूया. अरे Richard, it's okay, it's okay. It's a small cut. Band-aid लावणार. हा जा झाला. नाही पूर्वी ध्वनिक्षेपकावर जे काही भजन कीर्तन लागायचं ना ते हल्ली काही नाहीच हो. बरोबर काळच बदललाय. हो ना. जी काही गाणी सध्या वाजतात ना ती मला अजिबात मान्य नाहीत. म्हणजे मी ज्या वेळेला घरी खरं म्हणजे गरजच काय. माझ्या घरी ज्या वेळेला सत्यनारायणाची पूजा व्हायची त्यावेळेला ध्वनिक्षेपकावर फक्त भजन आता म्हणजे काय आता तसं काही राहिलेलंच नाहीये हो. बरोबर काळ बदलला. काळ बदलला दुसरं काहीही नाही. बरोबर.
ना नो 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 अरे नाट दाखव ना काय केलेस ए नाट दाखव ना नो 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 अरे दाखव ना. दिस इज फॉर साई ओनली. ते बघ 10 वाजलं बघ जा. हा चला. And don't touch this statue. मला फार वेळ थांबता येणार नाही. आम्हाला सगळ्यांना पूजेला जायचंय. कसा बसा वेळ काढून आली आहे मी. मी येऊ? मी आत येऊ? वाव यार सई, किती गॉर्जियस दिसतेस तू. एकदम ट्रेडिशनल इंडियन ब्युटी. धन्यवाद. नचिकेत, तुमच्या डॉक्युमेंटरीचं काम आपण उद्या केलं तर चालेल ना? चालेल ना? Yeah, no problem. सॉरी, म्हणजे मला आज खरंच नाही थांबता येणार हो. Yeah, it's okay. Don't be sorry. Come on, come in. अगं सई, तू ऑलरेडी खूप करतेस. तिथे अप्पा असताना सुद्धा तुझं हे सगळं मॅनेज करणं किती डिफिकल्ट आहे माहिती आहे आम्हाला. Yeah, true. And today you don't have to work at all. काम नाही करायचा because I already made the dish. हो, सॉलिड मेहनत घेतली आहे नॅकने आज. अरे बापरे, एवढं काय बनवलं यांनी? Sai, you don't have time. वेळ नाही आपल्याकडे. Okay, so you don't have to ask any questions. Come. बोटाला काय झालंय तुमच्या? अगं नॅकचं बोट कापलं सुरीने. केवढं रक्त आलं होतं माहितीये? बिचारा नॅक. What bichara? I'm not a kid. Come on. अरे Come, Sai. Gift आणणार तुझं. Wait. चल ना सई. हे आवरायला घे. All right, this is for you. काकडीचं कोशिंबीर केलं स्पेशली फॉर यू. ही तुम्ही बनवली? Yep. Please taste it. Tell me कसा झाला. हसतेस काय? कोशिंबीर छान झाली म्हणून हसतेस की बिघडले म्हणून हसतेस? हा यार सई, सांगून टाक आता पटकन. सस्पेन्स नको ठेवूस. खूप छान झालीये आणि मला खूप आवडली. थँक्यू सो मच. अगं बोट कापलं होतं त्याचं काकडी कापता कापता, तरी सुद्धा त्यानेच केली. हो, आणि नायकने आमची मदत पण नाही घेतली, एकट्यानेच केलं. Oh, come on, that's not a big deal. These guys are too much. पण खरंच तुम्ही ही कोशिंबीर पहिल्यांदा केली असं अजिबात वाटत नाहीये. आणि कोशिंबीर तर अगदी मराठमोळा पदार्थ आहे. Yeah, I know, Marathmola, but just like salad. Salad मध्ये different sauces. याच्यात curd, that's it, simple. पण एक गोष्ट राहून गेलीये. What? आलेच.
या फोडणीने अस्सल मराठी बाणा आला या कोशिंबिरीला. हो हो. खरंच यार सई, नॅकला मदत करण्यासाठी तूच अगदी परफेक्ट आहेस. करेक्ट. पण मला खरंच माहित नव्हतं तुम्ही मला कोशिंबीर गिफ्ट करणार आहात ते. मला खरंच आवडली तुमची ही भेटवस्तू. हो यार, खूप युनिक आहे. डोकं भारी चालता भावाचा एक नंबर. इटेबल गिफ्ट, जे काय ते इथेच खाऊन जायचं. अप्पांसमोर काय घेऊन जायची गरजच नाही. हो बरं चला, मी निघते, मला पूजेला जायचंय. साई साई, दिस इज नॉट द रिअल गिफ्ट. करा गिफ्ट वेगळा, डिफरंट. पण मी गंमत करत होते, मला खरंच भेटवस्तू नकोय. आणि एवढं मोठं मी काही केलं नाहीये. Oh, come on. कंडिशन फॉलो करणार तुझा. इट्स अ स्वदेशी गिफ्ट, चालणार ना? का नाही चालणार? हो यार सई, आता भाव नको खाऊसा. अरे पण मला खरंच नकोय गिफ्ट. हे चल सई, एवढा भाव नसतो खायचा. नॅक भा, देऊन टाक गिफ्ट. बरं ठीक आहे, चालेल. माझा मराठीची बोलू कावतिके, अमृता तेई पैजाशी जिंके, ऐसे अक्षर रसिके मिळविन. ऑसम यार नॅक, जस्ट ऑसम. डिड यू लाईक इट? हो खूप आवडलं. मला वाटलं नो नो नो, मराठ मोला गिफ्ट द्यायचं, राईट? सो म्हणून केलं एकदा. पण खरंच खूप मेहनत घेतली तुम्ही. चला मी निघते, मला पूजेला जायचंय. या राईट, लेट झालं आपा चिडणार, राईट? हो येते मी. या. पण हा, तुमचं हे गिफ्ट मला खरंच खूप आवडलं. थँक्स अगेन. येते मी. या. तोडला भावा चाबूक. माझा मराठीची बोलू कवतिके, अमृता तेही काय गे सई, तू पूजेला जाणार होतीस ना? मग इथे काय करतेस? इथे काय करतेस तू? एवढ्या साध्या प्रश्नाचं उत्तर द्यायला तुला एवढा वेळ का लागतोय? तू पूजेला का गेली नाहीस एवढंच विचारतोय मी तुला. आप्पा मी सांगते सगळं, सगळं सांगते. सगळं सांगते म्हणजे एवढं काय आहे सांगण्यासारखं? सांग ना. आहे आप्पा. हे अरे दिसत नाही का? अगं सई, तू काय करतेस इथे? आपल्याला जायचं होतं ना. आपल्याला म्हणजे तू पूजेला का गेली नाहीस याचं उत्तर मला मिळणार आहे का आधी? आप्पा ते मी आप्पा आम्ही ते तिथेच निघालो होतो. ते ते आमची मैत्रीण आहे ना रेशम, तिला चक्कर आली होती. चक्कर आली? हो
तिला चक्कर आली होती. सईनी कसं बसं तिला शुद्धीवर आणलं. आम्हाला काय करावं काही कळतच नव्हतं. सईमुळे रेशमला बरं वाटतं आता. माझी नात आहे ती. संकटातनं कसा मार्ग काढायचा हे तिला चांगलं कळतं. आप्पा निघू आता आम्ही. जायचंय ना तिकडे. ठीक आहे निघा. येते आप्पा. जा. थांबा जरा. पटवर्धनांकडे सत्यनारायणाच्या पूजेला आमच्या घरातल्या सगळ्या बायका जाणार होत्या. मग तुला निमंत्रण कसं? आप्पा ते सई मला म्हणत होती सकाळी की ती पूजेला जाणार आहे संध्याकाळी म्हणून. मग मीच तिला म्हणाले की मी येते संध्याकाळी. मला इच्छा होती ना पूजा ऐकायची. अरे वा, एवढी धार्मिक केव्हापासून झालीस ग तू? आप्पा ते आई म्हणत होती की श्रावणात पूजा ऐकली की पुण्य मिळतं. ह्या असल्या अवतारात तू पूजेला जाणार होतीस? अरे निदान भारतीय पेहराव करून तरी जायचं ना. असं दगडापुढे कितीही डोकं आपटलं तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. पण सई, तुझं मात्र मला कौतुक आहे बरं का. म्हणजे आज त्या रेशमला चक्कर आली तेव्हा तू जे काही बरं आहे. येतो मी. वेल डन रिचा. पाहिलंच ना सई कसं 1 मिनिटात अप्पांना गुंडायलंय मी ते. नाही रिचा, आपण चुकलोय. आपण अप्पांशी खोटं बोललो. आपण नव्हतं खोटं बोलायला पाहिजे रिचा. अरे सई, जिस झूठ से किसी का घर बसता हो वो झूठ झूठ नहीं होता है पगली. चल बस आता जाऊ आपण. बस चल पटकन. अगं बाई, दुसऱ्याच्या घरी जेवून आल्याबद्दल एवढं कौतुक. तुमचं कौतुक नाही, सईचं कौतुक करतोय. सईचं कौतुक? हो, तिची ती मैत्रीण रेशम ती बेशुद्ध पडली होती. अगो बाई ईश्वरा. आपल्या सईच्या प्रयत्नामुळे रेशम शुद्धीवर आली. हो, ही तिला इस्पितळात घेऊन गेली, त्यामुळे तिच्यावर उपचार करणं शक्य झालं. बघ आई, आहे की नाही कौतुक करण्यासारखी गोष्ट? हो. अगं सई, एवढी मोठी कामगिरी केलीस आणि आम्हाला पत्ताच नाही. गुणाची आहे ग माझी लेक. सई, आमच्या कार्ट्याला जरा थोडं शिकव. शिकवेल ना, का नाही शिकवणार. काय सई? सई, अगं एवढं सगळं झालं पण आम्हाला काही बोलली नाहीस तू. सांगायचं राहून गेलं. अगं स्वतःबद्दल फार बोलायला आवडतच नाही तुझ्या लेकीला कल्पना. हो ना, अगदी खरंय. स्वतःच्या तोंडून स्वतःचं कौतुक कधी करणार नाही ती. बरं, आता नातीचं कौतुक करून झालं असेल तर आम्ही आज जाऊ का? जरा दमलो आहोत. आई, तू आराम कर. आज जेवणाची तयारी आम्ही करतो. आम्ही? म्हणजे नाही म्हणजे आम्ही. हा, वा वा, कल्पना छान आहे. हो, कल्पना वहिनी चांगल्याच आहेत. काहीतरीच तुमचं भाऊजी भलतंच काहीतरी बोलाल. चिन्मयानंद. नाही प्रसन्ना, अरे नाजूक असले ना तरी मोठी धीराची आहे बर का. हो, तुझी लेक कोणत्याही प्रसंगाला सामोरं कसं जायचं हे तिला चांगलं माहितीये. आप्पा ती तुमच्यासारखीच आहे हो. अरे प्रश्नच नाही. तुम्हाला सांगतो बरं का, मी लहान असताना एकदा आमच्या गावाकडे एक माणूस तळ्यात पडला. मी त्याला वाचवायला म्हणून गेलो तर तो काठावर आलेला दिसला. सई बाळा, नात शोभतेच बरं का माझी.